वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल फ्रेंड्स. आणि आता आम्ही धरणाकडे चाललेलो आहे. तुम्हाला आमच्याकडे धरण दाखवतो आम्ही. एवढी गँग टोळी आहे आपल्याकडे. तोडीची तर नाहीये पण आपले सगळे मित्र आहे. आणि निलेश प्रजापती युट्यूब चॅनलचं नाव काय नंतर सांगू हे आपण नंतर सांगू. आणि तुम्हाला डायरेक्ट धरणापाशी जाऊनच तुम्हाला दाखवा व्हिडिओ. अजून पुढे काय होणार लय मोठ्या गोष्टी. आम्ही आता धरणाकडे आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता मागा असं खूप असं छानसा असं गहू पेरलेला आहे. थोडा लेट आहे पण चांगला आहे. मला काही एवढी माहिती नाही त्याच्यातली पण तुम्हाला दाखवा. तुम्ही पूर्ण गहू आहे बघू शकता तुम्ही. आणि थोड्याच लांब आता इकडं धरण आहे तुम्हाला दाखवतो. नाथसागर म्हणून आहे. खूप मोठं आहे खूप चांगलेलं आहे. आम्ही माशी बघायला तर बघा मित्रांनो आम्ही आता धरणाकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकताय खूप पाणी आहे. अजून 2 महिन्यांनी पाणी दिसणार आहे. तुम्हाला 2 महिन्याच्या नंतरचा पण आमचा व्हिडिओ मिळेल. या टायमाला हेच पाणी पाठीमागे जायला ना आम्ही तर तिथे ये रे तुमकर तिकडे तिकडे रे तिकडे दगड दिसत आहे सगळ्यांना. तर तिथे एक विहीर आहे. आम्ही तिथे ना धुलीवंदनच्या दिवशी आम्ही तिथं पावायला येतो अंगायला येतो. आणि इथं सगळे मासे धरणार आहे. तुम्ही चप्पू पण बघू शकताय सगळे मासे धरता इथं. आणि आम्ही पण आता थोडासा एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी नाथसागर आहे धरण. धरण म्हणजे महासागरच म्हणता ना एक प्रकार पण खूप मोठं आहे. आणि इथं येऊन खूप असं नॅचरल सारखं वाटतं. एकदम नॅचरल वातावरण आहे. हवा एकदम एकदम छान. तुम्ही बघू शकता इकडे पण लोकांचे वावर आहे. ऊस वगैरे लावले होते त्यांनी पण ते सगळं पाण्यामध्ये नाश झालेलं आहे. आणि आता 2 महिन्यात आल्यास नंतर परत इथं लोक आता वावर वगैरे करते पिकलं विरेल. आणि धरणग्रस्त असल्यामुळं नुकसान भरपाई काय मिळणार नाही इथं. पण नुकसान होत आहे पण आपले शेतकरी बांधव करताय सण. पोटा पाण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर बघू शकताय तुम्ही मित्रांनो हेच तुम्हाला दाखवण्यासाठी आज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी फक्त मोठा व्लॉग बनवतोय. आणि तुम्हाला एवढं दाखवतो बस एवढंच. मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा. आणि एकदम प्रचंड मातांनी आम्हाला डायरेक्ट असं इतके सबस्क्रायबर करा की उडले पाहिजे डायरेक्ट आहे. जसे सगळे युट्यूबर मोठे झाले आम्हाला तसं व्हायचं नाही. फक्त तुमच्यापर्यंत अशा गोष्टी आम्हाला पोहोचायच्या आहे. आणि आमच्या महाराष्ट्राला आम्हाला घडवायचं आहे. आणि नवीन युवा नेतृत्व ह्या गोष्टी आम्हाला करावं वाटतंय. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करतोय. एवढंच बोलतो मित्र. जय हिंद.